फटाके फोडून अधिकाऱ्यांना निमंत्रण. अकोला निमकरदा शेगाव या पालखी मार्गाचे काम गेल्या 7 वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या उरड येथील शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी गोरक्षण मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व रस्त्याची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदार यांना निमंत्रित करून अधीक्षक अभियंता कार्यालयात फटाके फोडून बुधवारी 7 वर्ष अर्धवट पालखी मार्गाच्या कामाला पूर्ण होत असल्याने निमंत्रण दिले आहे. अकोला निमकरदा शेगाव गेल्या 7 वर्षांपासून भ्रष्टाचाराचा कळस ठरलेला पालखी मार्ग MS प्रकल्पाअंतर्गत सदर पालखी मार्गाचे काम सुरू आहे. परंतु अतिशय संथ गतीने सदर पालखी मार्गाचे काम सुरू असल्याने शेतकरी, वाहनधारक व नागरिकांसाठी हा पालखी मार्ग प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. तसेच अर्धवट पालखी मार्गामुळे शेकडो अपघातांच्या घटना घडल्या असून त्यामध्ये निष्पाप जीव देखील गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रवासी नागरिकांनी बुधवार 17 जानेवारी रोजी अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याचा 8वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात करून अभिनव आंदोलन छेडण्यात येणार आहे. सदर पालखी मार्गाचे काम कासव गतीने चालू असलेल्या पारस येथील अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी करण्याचे नियोजन केले आहे. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांना विभागाच्या परिसरात फटाके फोडून प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांच्या माध्यमातून निमंत्रित करण्यात आले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.